नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला दीक्षा ॲपवरून जो AI साथी कोर्स पूर्ण करायचा आहे त्याचं असेसमेंट घेऊन आज आपण नवीन व्हिडिओमध्ये आपल्यापुढे आलेलो आहोत. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण सुद्धा हा कोर्स अशा रीतीने कंप्लीट क्वेश्चन करून घेऊ 1. शकता. कृत्रिम बुद्धिमत्ता AI अशी कोणती कामे करू शकते जी ICT साधने करू शकत नाहीत? पर्याय A. B. माणसांसारखे समजावून घेतात आणि त्यानुसार बदल करतात. हे उत्तर बरोबर आहे. पहिलं. प्रश्न दुसरा. पाठाचा प्रॉम्प्ट प्रश्नमंजुषेत बदलण्यासाठी कोणता बदल केला? कार्य व स्वरूप बदलले. नेक्स्ट क्वेश्चन. संकल्पना समजण्यासाठी अधिक वेळ लागणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती पद्धत उपयुक्त ठरते? स्तरानुसार सराव. डी पर्याय बरोबर आहे. तयार केलेले प्रश्न वापरण्यापूर्वी तपासणे का गरजेचे आहे? तथ्य व पातळी योग्य आहे का हे पाहण्यासाठी. पर्याय पहिलं बरोबर आहे. AI सहाय्यक साधने शिक्षकांना मूल्यमापन तयार करण्यात कशी मदत करतात? जलद व संरचित निर्मिती करतात. पर्याय क्रमांक डी उत्तर बरोबर आहे. AI स्लाइड्स तयार करताना देखील शिक्षकाची भूमिका काय असते? अध्यापन मार्गदर्शक. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. AI आधारित व्हिडिओ तयार करण्यासाठी कोणता स्रोत वापरता येतो? पर्याय बी अपलोड केलेले दस्तऐवज. AI वापरासाठी स्पष्ट नियम का आवश्यक? गोंधळ टाळण्यासाठी. पर्याय क्रमांक डी उत्तर बरोबर आहे. प्रश्न 9 आहे. काहूट किंवा क्विज सारखी साधने कोणत्या प्रकारच्या वर्गातील उपक्रमांना मदत करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संवादात्मक प्रश्नमंजुषा आणि खेळ. 10वा प्रश्न आहे. कोणती AI साधने सादरीकरण अधिक आकर्षक आणि रंजक बनवू शकतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गामा AI किंवा कॅनवा मॅजिक डिझाईन. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 11. शिक्षकाला पाठ टाचणऐवजी कृतीपत्रिका तयार करायची असल्यास प्रॉम्प्टमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल कोणता करावा लागेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कार्याचे वर्णन बदलवावे. प्रश्न 12वा आहे. मोठ्या वर्गात AI शिक्षकांना कशी मदत करू शकते? तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक डी वैयक्तिकृत योजना, अभिप्राय आणि कार्यपत्रिका त्वरित तयार करून शिक्षकांना मदत करू शकते. पुढील प्रश्न आहे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. प्रत्यक्ष जीवनातील उपयोग तपासणारे प्रश्न कोणते? याचं उत्तर आहे जीवनातील उपयोग तपासणारे प्रश्न केस आधारित. पुढील प्रश्नावर जाऊया. आज आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या प्रकारचा AI सर्वाधिक वापरला जातो? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहे. यामध्ये आपण जनरेटिव्ह AI हा पर्याय निवडणार आहोत. पुढचा प्रश्न. AI साधने एकूणच अध्यापन पद्धतीमध्ये कशी सुधारणा करू शकतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नियोजन, अभिप्राय आणि सहभाग वाढवून मदत करते. प्रश्न 16वा आहे. सुपरवाइज्ड अँड अनसुपरवाइज्ड लर्निंग मधील फरक काय?
तर उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. एकात लेबल असते, दुसऱ्यात नाही. ॲप्स प्रश्नांची पातळी कशी बदलतात? पर्याय क्रमांक सी ML वापरून. प्रश्न 18 आहे, YouTube तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ कसे सुचवते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डेटा पाहून. प्रश्न 19, AI च्या संदर्भात प्रॉम्प्ट म्हणजे काय? याचं उत्तर आहे डी AI ला दिलेली स्पष्ट सूचना. 20वा आणि शेवटचा प्रश्न आहे, फ्यू शॉर्ट प्रॉम्प्ट कोणत्या परिस्थितीत योग्य ठरतो? ठराविक स्वरूप किंवा शैली हवी असताना, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. तर आता आपण रिव्ह्यू आणि सबमिट हे बटन दाबून घेणार आहोत. तर आणि फायनल सबमिटचं बटन दाबून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आपली असेसमेंट पूर्ण केलेली आहे. आपण सुद्धा अशा प्रकारे आपलं असेसमेंट पूर्ण करून घेऊ शकता. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व इतर बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आपले उत्तरं एकदा बघून घेऊ शकतो. आपल्यामध्ये केवळ एक उत्तर चुकलेलं दिसत आहे. पर्याय क्रमांक इथे पर्याय क्रमांक डी हवा होता, संकुचित AI. आपण पर्याय क्रमांक ए लिहिलेला आहे, जनरेटिव्ह AI. शेअर युअर फीडबॅक असं इथे प्रश्न आलेला आहे. हाऊ वॉज युअर ऑल ओव्हर एक्सपिरियन्स विथ दिस कोर्स? तर आपण इथे गुड हे पर्याय निवडणार आहोत. डू यू हॅव एनी फीडबॅक? तर इथे आपण आपला फीडबॅक लिहू शकतो आणि सबमिट करू शकतो. तर अशा रीतीने आपण आपला फीडबॅक पूर्ण केलेला आहे. अशा पद्धतीने आपण आपलं काम पूर्ण करणार आहोत. आपलं ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्याचा सर्टिफिकेटसुद्धा मिळालेला आहे, कंप्लीट. धन्यवाद.